नमस्कार मित्रांनो, चला तर आज मी तुम्हाला दाखवतोय बीज प्रक्रिया. त्यासाठी काय काय गोष्टी लागतात हे बघा. पहिली गोष्ट आहे सोयाबीन, कारण की आज आपण करणार आहोत द्विदल बीजवर्गीय बीज प्रक्रिया. दुसरा आहे सन रायझो, तिसरा आहे सन गार्डन आणि त्यानंतर आहे सॉइल केअर. या गोष्टींनी आज आपण बीज प्रक्रिया करणार आहोत. तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करताना हँड ग्लोव्ह वापरणे अत्यावश्यक आहे. तर आज आपण बियाणं घेतलं आहे सोयाबीन, कारण की सोयाबीन हे द्विदल वर्गीय बीज आहे आणि आपण हे बियाचं प्रमाण आहे 1 किलो. कारण की तुम्हाला 1 किलो प्रमाणाप्रमाणे पुढे तुमचे जेवढे काय बियाणं असेल जे एकरामध्ये लागतं त्या हिशोबाने तुम्हाला त्याचं बीज प्रक्रियाला किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज कळेल. तर यामध्ये आपण वापरणार आहोत सन रायझो. सन रायझो वापरण्याचं कारण असं की याच्यामध्ये रायझोबियम आहे, जो द्विदल बियाच्या बीज प्रक्रियेसाठी प्रामुख्याने वापरले जातात. कारण की तो निसर्गातील नायट्रोजन हे बियाण्याला उपलब्ध करून देत असतो. तर बियाण्याला ओलं करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं पाणी लागतं. पाणी याच्यासाठी लागतं की बियाण्याला जे काही आपण औषध लावणार आहोत ते त्याला चिटकले गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने थोडंसं पाणी घ्यावं की जेणेकरून बियाणं थोडं थोडं ओलं होईल. जास्त ओलं होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर आपण घेणार आहोत सन रायझो आणि याचं प्रमाण आहे 10 ml प्रति किलो बियाण्यासाठी. तर हे बघा, हे आपलं mlचं झाकण आहे जे आपलं प्रत्येक बॉटलवर येत असतं. तर यामध्ये आपण एक 10 ml हे सन रायझो घेणार आहोत. तुम्हाला दिसेल की आपण 10 ml सन रायझो घेतलेला आहे. तर ते या पद्धतीने आपण बियाण्यांवरती थोडं थोडं टाकणार आहोत. त्यानंतर आपण घेत आहोत सॉइल केअर. सॉइल केअरचं प्रमाण आहे 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यांसाठी. या झाकणात 10 ग्रॅम मी एक सॉइल केअर घेतलेला आहे आणि त्या बियाण्यावरती पूर्णपणे असं थोडं थोडं पसरून टाकणार आहे. शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यावी, बियाणं चांगल्या प्रतीचं घ्यावं जेणेकरून आपला हंगाम वाया जाणार नाही आणि बी घेतल्यानंतर अवश्य बीज प्रक्रिया करून घ्यावी. अशा पद्धतीने हे सॉइल केअर मी टाकलेलं आहे. आता या बियाण्याला हळूवारपणे आपण असं एकत्र करणार आहोत जेणेकरून हे काही सगळ्या गोष्टी आहेत हे बियाण्याला व्यवस्थित कोटिंग व्हावं. बियाण्याला एकदम हळूवारपणे चोळावं, कुठल्याही पद्धतीने चोळू जोरात असं घर्षण करू नये, कारण की त्यावरची असलेली साल ही डॅमेज होता कामा नये. आणि सोयाबीनची जी साल असते ती खूप अतिशय नाजूक असते, त्यामुळे हळूवारपणे बीज कोटिंग होईल, प्रत्येक बियाण्याला लागेल त्या हिशोबाने हळूवारपणे या पद्धतीने आपल्याला सगळ्या बियाण्याला लागेल याचं बघून घ्यावे. की हे बघा, सगळ्या बियाणं तुम्ही बघत असाल की सगळ्या बियाण्यांना कोटिंग झालेलं आहे. इकडचे राहिले. आता हे सगळे बियाणे कोटिंग झालेले आहेत सगळ्या बियाण्याला. आता या बियाण्याला असं पसरून ठेवावं आणि हे सावलीत किंवा फॅन खाली 10 ते 15 मिनिटं याला वाळू द्यावे.
हे अशा पद्धतीने बियाणे तुम्ही एक तर सावलीमध्ये झाडाखाली किंवा फॅनखाली याला 15 ते 20 मिनटं वाळून द्यावे. हे जसे वाळले की त्याबरोबर लगेच आपण पेरणी करावी. तर ही झाली तुमची द्विदल वर्गीय बियाण्याची बीज प्रक्रिया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकदल वर्गीय बियाण्याची बीज प्रक्रिया. तोपर्यंत नमस्कार.